मानव जन्मात कसं वागायचं ह्याच्यासाठी राम अवतार आहे. कृष्णाच्या लीला आहेत. कृष्णाने जे लीला केल्या ते आपण करू शकत नाही, पण राम जसे वागले तसं आपण आपल्या आयुष्यात वागून आनंदापर्यंत जाऊ शकतो. आता इतर जर देवतांचा आपण बघितलं ना तर त्यांना जन्मोत्सव म्हणलं जातं, तर इथे मात्र रामनवमी म्हणली जाते. असं काय आहे हे? जनक महाराजांनी जेव्हा कोणीही वीर येईना धनुष्य उचलायला, शिवधनुष्य उचलायला, तेव्हा असे उच्चार केले. कोणीही नाही की आता मी समजतो की ही भूमी क्षत्रियहीन झाली, कोणी वीर उरला नाही. वाल्मिकीने ती रामायण रचलं आणि नंतर रामाचा जन्म. जसं हनुमंत तिकडे लंकेत गेले सीतेला शोधायला, शोधलं त्याच वेळेस ते सीतेला इकडे परतही आणू शकले असते, पण रामाने सांगितलं नाही म्हणून त्याने आणून. समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान शंकरांनी जेव्हा विष भाषण केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी राम नामाचा जप केला. तेव्हा मी तुझं खूप ऐकलं, आता मी मोठा होणार म्हणून इथे बलराम दादा मोठे झाले, कृष्ण लहान झाले. पण ऐकलं कोणाचं? कृष्णाच. म्हणजे भगवंताचं सगळ्यांना ऐकावं लागतंच, लहान असो की मोठं असो. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाद, राजा घनश्याम कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम. रामनवमीच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या रामनवमीच्या एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहेत अलका काकू. नमस्कार काकू. काकूंकडून आपण आधीचा एपिसोड बघितलेला आहे की गुढीपाडवा आपल्याला कसा साजरा केला पाहिजे, त्याचं महत्व आपण जाणून घेतलंय. त्याच्याआधी आपण भगवद्गीतेचं महत्व जाणून घेतलेलं आहे. तसंच एकदम असा महत्वपूर्ण म्हणा किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने रामनवमी सुद्धा कशी साजरी केली पाहिजे किंवा रामनवमीचं महात्म्य आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न विचारायचा आहे काकू की रामनवमी ही साजरी का केली जाते? रामाचा जन्म झाला म्हणजे भगवंतानी जन्म म्हणायचा नाही त्याला, खरं प्रकट झाले राम भगवान. त्यांचा जन्म होत नाही आणि ते अज आहेत. अज म्हणजे जन्म नसलेला आणि अमर आहेत. आपल्यासारखा त्यांचा जन्म नसतो, मरण नसते. ते स्वतः जेव्हा त्यांना वाटतं त्यांच्या भक्तांसाठी ते प्रगट होतात, म्हणून प्रगट दिन म्हणतात खरं त्यांच्याला. पण आपल्याला ती सवय झाली रामजन्म म्हणून. पण तो रामजन्म आपल्यातला रामजन्म करायचा आहे आपल्याला. आपल्या जो आत्माराम आहे त्याला प्रगट करायचा, तो रामजन्म आहे. आणि हा रामजन्म काय, एकदा ते आलेत भगवान तेव्हाही असाच पृथ्वीला खूप भार झाला होता असुरांचा. पृथ्वी माता भगवंतांना शरण गेली किंवा मला हा सहन होत नाही भार, काहीतरी करावं. भगवंताने अवतार घेतला राम म्हणून, आणि तो पूर्ण अवतार आहे, मर्यादा पुरुषोत्तम. म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारच्या मर्यादा सांभाळल्या त्या अवतारात. कृष्ण अवतार वेगळा आणि राम अवतार वेगळा, हे दोन्ही पूर्ण अवतार मानले. तसे एकूण 24 अवतार आहेत भगवंतांचे, पण ते बाकीचे वेगवेगळे थोड्या थोड्या कारणापुरते ते कारण म्हणतात. काही जसं वराह आहे, ते मत्स्य अवतार कसं म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेस ते तेवढ्या कारणापुरते की संपलं का. पण हे पूर्ण मानव जन्मात कसं वागायचं ह्याच्यासाठी राम अवतार आहे. कृष्णाच्या लीला आहेत. कृष्णाने जे लीला केल्या ते आपण करू शकत नाही, पण राम जसे वागले तसं आपण आपल्या आयुष्यात वागून आनंदापर्यंत जाऊ शकतो. कारण रामांनी उद्या आपल्याला राज्याभिषेक होणार आहे सांगितलेलं आणि सकाळी वनात जा सांगतात. काहीही त्यांच्या याच्यावर हे नव्हतं. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे एकदम परिस्थिती बदलली, अनुकूल होती आणि एकदम प्रतिकूल झाली तरी त्यांची काही वेगळी क्रिया नव्हती. लक्ष्मणाची होती, मी त्यामुळे हे करतो बताल कोण देत राज्य बघतो असं सगळं युद्धाच्याच भाषा. पण राम अगदी शांत आपोआप ते म्हणजे वनातही तेवढ्याच आनंदाने गेले. म्हणून हे जे प्रत्येक याच्यात राम मर्यादा सांभाळू नये. म्हणजे विश्वामित्रांबरोबर असो, वसिष्ठांबरोबर असो, लक्ष्मणाबरोबर असो, सीतेवर त्यांनी कधी, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले. आणि पूर्ण रामाचं म्हणून आपल्याला अनुकरण करायचंय. दरवेळेस असा विचार करायचा की राम इथे कसे वागले असते तसं मी वागायचंय. म्हणजे राम लक्ष्मण सगळे काय लहान भाऊ म्हणायचे, पण एका दिवशी सगळे झालेले आहेत. म्हणजे रामनवमी जरी असली
तर त्या दिवशी या तिन्ही भावंडांचे जन्म झाले. लक्ष्मण कारण ते काय पायस याच्यातून झाले होते ना, त्यामुळे ते काय असे 2-4 वर्षाचे नव्हते आणि ते 3 राण्या मिळून झालेले होते, 4 मुलं. ते असं विचारायचं होतं मला की आता इतर जर देवतांचं आपण बघितलं ना तर त्यांना जन्मोत्सव म्हणलं जातं, तर इथे मात्र राम नवमी म्हणली जाते. असं काय आहे ते? नवमी तिथीला जन्म आहे म्हणून, चैत्र महिन्यातली नवमी तिथीला त्यांचा जन्म झालेला आहे आणि दुपारी 12 वाजताचा आहे त्यांचा जन्म. त्यामुळे नवमी तिथी आहे म्हणून त्या दिवशी म्हणायचं त्यांना. आणि आपल्याकडे सगळं तिथींचं महत्व होतं. आता ही उद्या सुद्धा तुकाराम बीज आहे, द्वितीया म्हणून तुकाराम बीज. ज्याच्या दिवशी ज्या तिथीला जन्म, गोकुळाष्टमी, अष्टमीला जन्म म्हणून गोकुळाष्टमी, अशा प्रकारे नवमी झाली म्हणून ते रामनवमीला जन्म. आणि मग त्या दिवशी समर्थ रामदासांचा जन्म नंतर त्या दिवशी झालेला आहे आणि दुपारच्याच वेळेस. आता तुम्ही सांगितलं की त्या दिवशी तिघांचे पण जन्म झाले होते, पण आपण बघितलं तर आपण रामाची पूजा करतो, लक्ष्मण आणि भरत आहे त्यांचं पण त्या दिवशी तेवढं महत्व आहे ना, सुद्धा पूजा व्हायला हवी. तेच पूजा व्हायला पाहिजे, पण आपल्याला ते मुख्य जो राम आणि हे बाकीच्यांना सुद्धा भगवंताचंच महत्व आहे. लक्ष्मणाला सुद्धा भगवंतांचंच महत्व होतं, स्वतःचं महत्व नव्हतं, भगवंतांचं महत्व होतं. पण त्यामुळे त्याला सुद्धा भगवंतांनी कोणी काही म्हटलं. हे कालच मी त्या रामायणात ऐकलं की जनक महाराजांनी जेव्हा कोणीही वीर येईना धनुष्य उचलायला, ते शिवधनुष्य उचलायला, तेव्हा असे उच्चार केले, कोणीही नाही की आता मी समजते की ही भूमी क्षत्रियहीन झाली, कोणी वीर उरला नाही. लक्ष्मणाला एकदम राग आला. माझा भाऊ दादा, तो दादाच म्हणायचा, भाऊ मोठा असेल तरी काय, एक मत श्रीराम इथे बसले असताना हे असं बोलूच कसं करतात, म्हणजे माझ्या भाऊ इथे असताना नाही, मला बोलत काही चालेल पण माझ्या भावाला नाही. म्हणजे त्या आता तोही भगवंत अवतारच होता शिष्याचा, लक्ष्मणही अवतार होते, भरतही अवतार होते, सगळे हेच होते. आणि ते एकत्रित काम करण्यासाठी, कुठलेही एक काम करताना सगळ्यांनी एकत्र यावं लागतं, एकटं कोणी करत नाही. म्हणून भगवंताकडे सुद्धा हे वानर सुद्धा सगळ्या देवांचे अंश आहेत, वानर म्हणून नाही आहेत, ते देवांचे अंश. सुग्रीव, वाली हे सगळे त्या सगळ्यांनी मिळून रामांना मदत केली आणि मग राम लीला झाली रामाची. रामायणाकडे येऊया आपण, पण मला रामायणाकडे जाण्याआधी विचारायचं आहे की रामायण हे वेगवेगळ्या देशात बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळ्या कथा स्वरूपात ते लिहिलं गेलं. मग असं कोणतं प्रमाण रामायण आहे की असं बोलतात की वाल्मिकी रामायणला सगळेजण जास्त सपोर्ट करतात, असं प्रमाण रामायण कोणतं मानलं गेलं? वाल्मिकी रामायण मूळ आहेच, म्हणजे राम जन्माच्या आधी वाल्मिकीने लिहिलं. मला वाल्मिकी कसं झालं ही कथा माहिती. त्यानंतर वाल्मिकीने ती रामायण रचलं आणि नंतर रामाचा जन्म झाला. आणि मग राम त्याप्रमाणे तसे वागले. म्हणजे जसं आपल्या जी अगदी चांगली पत्रिका बघणारे असतात ते सांगू शकतात की हिचं लग्न किती वर्षात होईल, हिला किती मुलं होतील, हे कुठपर्यंत जाईल हे सांगू शकतात. तसं ते रामाचं त्यांनी आधी लिहिलं, तसे राम वागले. तर आपल्याला हे माहित नसतं की माझं असं लिहिलेलं आहे, माझा विश्वास नसतो त्याच्यावर, म्हणून मी ते समजत नाही. पण रामाचं तसं झालेलं आहे म्हणून ते वाल्मिकी रामायण मूळ आहे. आणि त्याच्यानंतर सगळे तामे वगैरे सगळं आहे. म्हणजे काकभूषणी रामायण आहे, तुलसी रामायण आहे, तुलसीदासाने, म्हणजे ते त्या याच्या स्वतः रामाचे भक्त होते ते आधी. म्हणजे रामाविना काही नव्हतं त्यांना. मग त्यांना तशी त्यांची प्रतिभा जागृत झाली, इतके ते रामाशी एकरूप झाले. मग त्यांना जे भावलं रामायण ते त्यांनी तुलसी रामायण म्हणून लिहिलं. आणि त्या अवधी उभ्या आहेत, ती पण गोड भाषा आहे चांगली. हे काय संस्कृत आहे, वाल्मिकी रामायण संस्कृत आहे, पण अवधी जी भाषा आहे ती चांगली आहे, म्हणजे गोड आहे. त्यामुळे ते तुलसी रामायण असे भरपूर आहे सगळ्या याच्यात. अध्यात्म रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, एकनाथांना जी भावलं ते भावार्थ रामायण. अध्यात्म रामायण मध्ये सुद्धा व्यासांनी लिहिलेलं आहे. पण हे सगळं तेच आहे, फक्त थोडस कुठेतरी फरक असतो. त्यांच्या भावना जे गुंतले आहेत तशा प्रकारे. रामायणाकडे गेलो आपण तर बघितलं तर श्रीराम हे एक आदर्श पती होते, पिता होते आणि एक आदर्श राजा होते. मग ते सगळ्या गोष्टींमध्ये बघितलं तर ते एक आदर्श होते, आदर्शवादी व्यक्तिमत्व म्हणता येईल.
तर मग हे जे त्यांचे गुण आहेत ते आपल्यात आत्मसात करताना आपण काय करायला पाहिजे? कारण आताच्या जगात बघितलं तर आपण एवढे आयडियल तर वागू शकत नाही, पण निदान त्या मार्गावर जाण्यासाठी काय कसं वागावं? थोडस विचार करायचं की इथे राम असते तर त्यांनी कसं वागलं असतं. आता जे लहान भावासाठी मारामारी असते, हे असते, त्याला द्यायचं नाही, आई वडिलांनी त्याच्याकडे राहायचं, माझ्याकडे 6 महिने त्याच्याकडे असं नाही. म्हणजे हे जे ही वाटणी वगैरे अशी नको. जे काही मिळेल ते भगवंतांनी आपल्याला दिले किंवा आपल्या प्रारंभाप्रमाणे, त्यामुळे त्याच्यात आनंदाने राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्याला जास्त मिळालं, मला कमी मिळालं हा भाव कुठे नको. कारण प्रत्येकाला त्याच्या ह्याच्याप्रमाणे मिळतं. आणि म्हणून त्या ठिकाणी राम कसे वागले असते. आता हनुमंताला जेव्हा रामांनी सांगितलं की तू मला खूप आवडतोस, तू माझा प्रिय भक्त आहेस, मग त्यावेळेस भरताला किंवा लक्ष्मणांना वाईट वाटलं नाही की आपण त्यांचे एवढे जवळचे असून ते हनुमंताला म्हणताय. हा जो प्रकार आहे, सगळे त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे सेवा देत होते आणि त्यांना आनंद मिळेल असं करायचं आहे. आता तुम्ही बोललात ना श्रीराम आणि हनुमंत याबद्दल बोललात, त्यांचं नातं कसं होतं? कारण भक्ताचं होतं, पण एक हा प्रत्येक ठिकाणी रामायणात बघितलं तर एक त्यांचं वेगळं एक स्थान आहे हनुमंताचं. आणि आपण असं पण म्हणलं जातं की जर श्रीराम हनुमंताची भक्ती करायची असेल तर फक्त जय श्रीराम म्हणलं तरी ते हनुमानपर्यंत जातं. मग एवढं भक्तिमय त्यांचं कसं काय, कशा प्रकारे काय तर त्यांच्या वंशातला होता तो पायसचा वाटा, त्यांच्या वंशातला तिकडे अंजनी मातेला दिला होता, त्याच्यातून त्यांचा जन्म झाला. जन्म सुद्धा त्या दोघांचा एकाच कारण त्याच्यातूनच मिळालाय ना तो प्रसादाचा, त्याच्यातून तिकडे गेला भाग आणि मग अंजनी मातेला त्यांना जन्म दिला त्यांनी. आणि मग जेव्हा गाठ पडली तेव्हा त्यांना सांगितलं होतं की असं कोणी जो तुला ओळखेल तो तू राम समजायचं. म्हणून त्या सुग्रीवाकडे असताना त्यांनी बघितलं, मग रामांनी ओळखलंच त्याला, मग तेव्हा अशा प्रकारे मग तू त्यांचा दास आहेस. दास म्हणजे काय, सेवक. त्यांनी जे काम सांगितलं ते करायचं बिनतक्रार. हे का मी का करू, मी एवढा मोठा आहे, पण त्यांनी नाही सांगितलं तर काही करायचं नाही. जसं हनुमंत तिकडे लंकेत गेले सीतेला शोधायला, शोधलं त्याच वेळेस ते सीतेला इकडे परतही आणू शकले असते, पण रामांनी सांगितलं नाही म्हणून नाही आणायचं. जेवढी आज्ञा केली तेवढंच करायचं. आणि सीतेलाही ते माहिती होतं की मी तसं गेलं तर आम्हाला लांछन आहे, पळून नेलं म्हणून एका वानराने सीतेला, आणि ती गेली त्याच्याबरोबर. म्हणून तसं न करता रामाला काय आवडेल ते करायचं, आपल्या मनाने काही करायचं नाही असं. म्हणून ते सगळीकडे आपण बघितलं तर हनुमंताची मंदिरे जास्त आहेत भक्ताची. म्हणून आपल्याला भक्त व्हायचंय. आपण देव होऊ शकत नाही, पण आपण भक्त होऊ शकतो. कसं केलं हनुमंतानी, सगळी त्यांना त्या वेळेवर कोणीतरी आठवण करून दिली, तुझ्यात ही शक्ती आहे, तू हे करू शकतोस. तसं आपल्याला सुद्धा कोणीतरी आठवण करून तुला हे येतंय, करून बघ, जमेल तुला. तो भगवंत असतोय, तसं ते हनुमंताच आहे. त्यामुळे हनुमंताची मंदिरं सगळीकडे खूप आहेत, रामाची मंदिरं कमी असतात. कारण भक्ताला हे करणं, भगवंताला सुद्धा भक्ताचं महत्व वाढवायला आवडतं. स्वतःपेक्षा भक्ताला जास्त महत्व देतो, त्याची प्रतिज्ञा राखतो, स्वतःची मोडतो. हे असं बऱ्याच याच्यात आहे आपल्याकडे. आता आपण बघितलं की राम नामाचं किती जास्त महत्व आहे, आणि हनुमानांना प्रसन्न करायचं असेल तर रामाचा जप केला जातो. पण त्यांनीच या राम नामाचा जपाचा असा उपयोग केला की जेव्हा सीतामाई तिकडे होती रावणाकडे, त्यावेळेला लंकेला जाताना त्यांनी दगडावरती श्रीराम जय श्रीराम असं लिहिलं होतं, आणि ती दगड चक्क ती तरंगली पाण्यावरती. म्हणजे एवढं राम नामाच्या जपामध्ये सामर्थ्य आहे की म्हणजे आपण बघितलेलं होतं. तर असं मला विचारायचं होतं की समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान शंकरांनी जेव्हा विष नाशन केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी राम नामाचा जप केला होता. म्हणजे ते सुद्धा भगवंत आहेत आणि हे सुद्धा भगवंत आहेत, मग यांनी त्यांचा जप कसं काय, म्हणजे या मागचं कारण? शंकर भगवान नेहमी रामाचा जप करतात, राम आणि शंकराचा जप करतात. राम नेहमी म्हणजे दोघं एकमेकांचा जप करतात, एकमेकांचं नाव घेतात.
त्यामुळे त्यांच्यात वैर असं काही नाही, ते दोघेही एकमेकांना म्हणजे गुरुस्थानी आहेत. इकडे राम त्यांचे गुरु आहेत, इकडे शिव त्यांचे रामाचे गुरु आहेत असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. आणि सतत रामनाम जप करतात शंकर भगवान, दुसरं काही नाही. आणि आपल्या कथेत तर त्या रामकथेतच लिहिलेलं आहे की जेव्हा केव्हा पार्वती माता जेवून बसतील जवळ तेव्हा रामकथा सांगायला सुरुवात करतात. म्हणजे इतकं त्यांच्यात ते भिनलं आहे. आणि पार्वती माता सुद्धा सतत कथा ऐकतात त्यांच्याकडून, असं किती वेळा ऐका आता दुसरं काही ऐका असं करत नाही, सतत ती कथा, कारण ती नित्य नूतन आहे, त्याच्यात कधी जुनी वाटत नाही. ते रामकथा किती वेळ ऐकली तरी त्याच्यात अजून गोडी वाटते त्याची. त्यामुळे ती नेहमी त्यांच्यात कथा सुरू असते. म्हणून राम, आणि म्हणून त्यांच्या इथपर्यंत रामनाम होतं, म्हणून ते विष त्यांच्या आत गेलं नाही. रामनामाला सगळे तरुण जातात, घाबरतात. म्हणून तुम्ही जर रामनाम घेतलं तुमच्याकडे आसुरी शक्ती येणार नाहीत, पण तुम्ही श्रद्धेने घ्यायला पाहिजे. काही संकट दिसलं की रामाचं नाव नाही घ्यायचं, मला सतत रामनाम घ्यायचं की मग तो संकटातून मला तारतो म्हणून. आणि त्यावेळेस रामाने फक्त एका अहिल्याचा उद्धार केला, पण आता त्या रामनामाने कितीतरी लोक तरुण गेले. गोंधळकर महाराजांनी तर रामनामाचा एवढा प्रसार केला जे त्याच्यामुळे इतक्या लोकांना ती सवय लागली, आणि ती कधी ना कधी तरी पूर्ण होते पुढे. तर आपण बघितलं की रामानंद सागर यांनी, आता आमच्या पिढीने बघितलं तर रामायण हे त्याच्यातूनच शिकलेलं आहे की रामानंद सागर यांनी टीव्हीवरती एपिसोड सुरू केले होते, ते सिरियल सुरू केले आणि त्याच्यातून आम्ही रामायण शिकलो. आत्ताच्या वडीला जर आम्हाला रामायण शिकायचं असेल तर मग काय करावं लागेल? ग्रंथ वाचायचे ना, ते ऐकायचंच, ते ऐकायचं, पण ग्रंथ वाचायचे. कारण त्याच्यात कसं थोडा मसाला सिरियलला घालावं लागतंय सिरियल करताना. पण आता जे तुलसी रामायण सुरू आहे सकाळी डीडी नॅशनलला 6:30 ते 6:45 20 मिनिटाचं असते. ते जोमयानंदचं स्वामी चिन्मय मिशनचे ते तुलसी रामायण सांगतात, ग्रंथ समोर घेऊन त्याचा अर्थ सांगतात. त्याच्यात पूर्ण हे, त्याच्यात काही मसाला त्यांना घालावा लागत नाही. पण सिरियल करायची म्हटल्यावर मसाला घालावा लागतो, त्यामुळे ते मसाला झाला. पण तुम्ही आता जर रामकथा वगैरे आपले गोविंद देवगिरीजींचं रामकथा चालते युट्यूबला सगळ्यांची आहे, त्या रामकथा ऐकल्या की त्यात मसाला नसतोय, मग ते खरं आहे. त्यामुळे याच्यावर हे केलं तर तुम्हाला ते लक्षात येईल किंवा खरंच राम कसं होते. आता आपण बघितलं की रामायणात वेगवेगळे कॅरेक्टर्स होते, वेगवेगळ्या त्यांनी त्यांच्या भूमिका, म्हणजे माणूस जसं असतो त्याच्या जशा भावना असतात तशा त्यांच्या भावना होत्या आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं. मग आता आपण बघितलं तर रावण होता, तर आपण त्याला दुष्ट प्रवृत्तीच्या दृष्टिकोनातूनच नेहमी बघितलेला आहे, पण तो एक शिवभक्त पण होता. मग त्याच्यात काही चांगल्या गोष्टी होत्या का? होत्याच, पूर्णच चांगलं होतं. मी तर म्हणते रावण पुन्हा फक्त अहंकार त्याला खूप होता, आणि भगवंतांना अहंकार चालत नाही थोडासे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा, रूपाचा नाही, पैशाचा नाही, कशाचा, ज्ञानाचा. पण रावणाला ज्ञानी होता, तो तपस्वी होता, सगळं होतं, पण ज्ञानाचा अहंकार होता. त्यामुळे सगळे देव त्यांनी वेठीस धरले होते, त्याच्या कामाला लावले होते, आणि सगळं भोग आपल्यासाठी आहे हे त्याचं झालं होतं. त्यामुळे त्याला तेवढं शिक्षा मिळाली त्याची. त्यामुळे आणि भगवंतांना काय अहंकाराचं ज्ञान असतं, त्यामुळे अभिमान आणि अहंकाराचा थोडासा फरक आहे. अभिमान पाहिजे की मी रामायण वाचते बरं का, मी ज्ञानेश्वरी वाचते, अभिमान पाहिजे. पण मला कळलं असा हा अहंकार झाला, मला ज्ञानेश्वरी कळली. कारण जे मोठे मोठे लोक आहेत ते म्हणतात ज्ञानेश्वरी आयुष्यभर वाचली तरी कळत नाही, मी एकदा वाचल्यावर कशी कळणार. त्यामुळे त्याला मग अहंकार म्हणायचं. आणि मी वाचते, तुम्ही पण वाचा, असं दुसऱ्याला प्रेरणा मिळण्यासाठी. म्हणून थोडासा फरक आहे, तेवढा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून रामाला कुठल्याही गोष्टीचा अभिमान नव्हता. जे कालच म्हणजे असं काही सांगितलं विश्वामित्रांनी, त्यांना जेव्हा सांगितलं, सगळे राजे, सगळ्या दूर देशाचे राजे सगळे धनुष्यबाणाला हात लावून उचलल्या गेला नाही म्हणून जाऊन खाली बसले आपापल्या आसनावर. जनक राजांनी ती घोषणा केली, पृथ्वी ही झाली तशी झाली. लक्ष्मण तर काही उठू शकत नाही, गुरुजींनी आज्ञा केल्याशिवाय राम उठू शकत नाही. मग लक्ष्मण फक्त भगवंतांकडे बघून एवढंच म्हणे की मी आता राहू शकत नाही, मला हा क्रोध बाहेर काढावा लागेल, नाही तर काहीतरी होईल.
म्हणून ते बोलले जनकाला, तुम्ही असं बोलूच कसं शकता, जिथे राम बसले, रघुकुल शिरोमणी राम आहे, तिथे तुम्ही असं बोलू कसं शकता. रामाने त्याला शांत केलं म्हणून काय. विश्वामित्रांनी जेव्हा रामांना सांगितलं रामा ते धनुष्याला हात लाव, तेव्हा ते उठले. म्हणजे मी पटकन उठले, मला येते सगळं असं झालं नाही. जेव्हा गुरुजींनी सांगितलं त्यांना उठ तोड, तेव्हा ते तिथे गेले. म्हणजे नाही तर त्यांना माहित होतं मी हे काय आरामात तोडू शकतो. अहंकार नव्हता. हा, गुरुजींनी सांगितलं सगळ्यांची आधी, म्हणून गुरुजींनी तेच केलं आधी सगळे. असं नको की लहान दिसत होते, सगळ्यांना माहितीये. त्या सगळ्यांपेक्षा राम कौमार अवस्थेत होते, म्हणजे टीनेजर सध्याच्या भाषेत तसे होते ते. त्यामुळे हे लहान मुलं काय उचलणार आहेत असं प्रत्येकाचं मत होतं. म्हणजे सीतेला सुद्धा वाटलं कशाला बाबांनी हा पण लावला, एवढं जड धनुष्य कसं उचलणार आहेत ती, म्हणजे आपलं लग्नही होणार नाही असंही तिच्या मनात येऊन गेलं, तिच्या आईच्या पण. हा पण असं करायलाच नको, काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे असं जे होतं म्हणून सगळ्या जेव्हा राजे थकले तेव्हा राम कुठल्याने ते धनुष्य तोडलं, त्यांच्याकडून तुटलं. म्हणजे हात लावलं की 2 तुकडे झाले. आणि आता कसं ते बॅट उंचावतात, 50 झाले 100 झाले की, तसं रामाने तसं केलं नाही. म्हणे ते खाली टाकून दिले 2 तुकडे, जसं सहज टाकतो आपण, तुटलं खाली. म्हणजे मी जिंकलो की मी एवढा वीर आहे असं कुठे अहंकार नव्हता त्याला. सहज तुटलं माझ्याकडून, हात लावलं की तुटलं. म्हणजे लक्ष्मणचा परशुरामानं पुढे असं म्हणतात, लक्ष्मण हे काय म्हणजे आम्ही अशी कितीतरी धनुष्य तोडून टाकले. एवढं त्याला होते काय खेळातलं धनुष्य. आणि ते धनुष्य सीता म्हणे घोडा घोडा खेळत होती. असं सगळे हे जे प्रकार आहे. आणि ती पण आधी मायेची शक्ती होती, त्याचा प्रश्न नाही. पण अशा प्रकारे जे सगळे म्हणून अहंकार आणि अभिमान थोडासा फरक आहे. तर आता तुम्ही सांगितलं की लक्ष्मण हे नेहमी त्यांच्या सोबतच असायचे. मग त्यांचं म्हणजे त्यांना वनवासात पाठवलं तेव्हा सुद्धा ते त्यांच्या सोबत गेले. मग ते इथं थांबू शकत होते, राज्यकारभार सांभाळू शकत होते, पण ते त्यांच्या सोबतच गेले. असं प्रेम आणि भक्ती म्हणू शकतो आपण त्यांना. आणि ते जेव्हा राम म्हणजे लक्ष्मणाला तर माहिती नव्हतं सर, रामाला सांगितल्यावर राम आधी कौशल्य मातेकडे गेली, माते मला अयोध्येचं नाही, मला अरण्याचं राज्य मिळालंय, वनाचं राज्य मिळालंय, मी वनात निघाले. हे बोलून तुझ्या आईने सांगितलंय ना, म्हणजे कैकी मातेने बाबांनी सांगितलेलं जा. मग सीतेकडे गेले, मला असं असं झालंय, मी कुठे राहणार आहे तुमच्याशी, मी तुमच्याकडे मी इथे राहणार नाही काय. मग तोवर हे सगळं लक्ष्मणाला कळलं. मग लक्ष्मणाला निरोप घ्यायला मी येणार आहे तुझ्याबरोबर. आईला विचारलंस का. मग त्या सुमित्रा तुझा आधी जर तू रामाबरोबर, जिथे राम आहे तिथे अयोध्या आहे. म्हणजे मातेने सुद्धा त्याला तू थांब माझ्याजवळ म्हटलेलं नाहीस. इतकं त्या दोघांचं प्रेम होतं, माहित होतं की राम आहे तिथे लक्ष्मण जाणारच. म्हणजे हा जो प्रकार आहे हा असा इतका आहे. आणि भरत आणि शत्रुघ्न, खरं लक्ष्मण आणि शत्रुघ्न भाऊच. भरत एकटा होता कैकेयीचा आणि ते दोघं सुमित्रेचे होते, पण ते असा प्रकार झाला. असं म्हणजे असं म्हणलं जातं की मी वाचलं की कृष्ण आणि बलराम, तसं राम आणि लक्ष्मण अशा पद्धतीनेच म्हणजे त्या युगात ते झालं, ही दोघं होती, पण या युगामध्ये हे दोघं होते असं म्हणलं जातं. मग ते तसंच आहे का. तसंच फक्त इकडे काय झालं, कृष्णाने बलराम दादा मोठे होते, आधी राम अवतार झाला ना. रामाचे लक्ष्मण लहान होते, त्यामुळे रामाचं दरवेळेस लक्ष्मणांना ऐकावं लागायचं. गप्पच म्हणलं की गप्प बसायचं. म्हणून त्यानं म्हणायचं म्हणजे गमतीने, तेव्हा मी तुझं खूप ऐकलं, आता मी मोठा होणार. म्हणून इकडे बलराम दादा मोठे झाले, कृष्ण लहान झाले. पण ऐकलं कोणाचं, कृष्णाचंच. म्हणजे भगवंताचं सगळ्यांना ऐकावं लागतंच, लहान असो की मोठं असो. आपणही तेच करतो. त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला ऐकावंच लागतं, आपली इच्छा असो नसो. रामायण पूर्णतः बघितलं तर धर्म, न्याय, सत्य आणि कर्तव्य या गोष्टींवरती पूर्ण आधारलेलं आहे. मग हे जे आहे ते आपण कसं शिकलं पाहिजे.
आता प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येक वेळेस वेगळं असते. आता याच्यातच बघितलं तर सीता सुद्धा राजाची मुलगी होती. इथे रामाची पत्नी होती, दशरथाची सून होती, जे तिला काही काम करावं लागलं नसेल आत्ताच्या याच्यात जर आपण धरून चाललो तर. पण ती रामाबरोबर तत्काळ वनात जायला निघाली. राम तिला म्हणावं वनात जायचं मला, तिथे हे नसते, हरिण असतील, साप असतील, हे असतील, तुझं म्हणजे गंमत आहे, तुला सवय नाही त्याची. ती रामा म्हणते जस काही तुम्ही जंगलातच जन्माला आला, म्हणजे रामाशिवाय मी राहू शकतो, म्हणजे पतीशिवाय पत्नीने राहायचं नसतं. त्या दोघांमध्ये तेच पत्नीने नेहमी पती बरोबर साथ द्यायची असते, दुःखात असो सुखात असो. इव्हन दशरथ महाराजही तिला म्हणाले की तू नको जाऊ म्हणा, तू इथे राहा, कधी तुझ्या वडिलांकडे जा, तुला काही त्रास होणार नाही, तू इथेच राहा. रामाला जाऊ दे एकट्याला, लक्ष्मणाला जाऊ दे, तू जाऊ नको, तुला सवय नाही. वनात राहायचं म्हणजे काय सवय, 14 वर्ष वनवास म्हणजे जोक नाही ना तसा. तुला सवय नाही, तू जाऊ नकोस, तू तिथे राहायचं, कुठेही राहा तुझी मग. पण नाही म्हणे, मी जाणार. आणि गेली ती. आणि नंतर जेव्हा दशरथ महाराज गेल्यावर जनक राम महाराज सगळे तिकडे भेटायला गेले त्यांना. भरत जेव्हा गेला चित्रकूटला सगळं सैन्य घेऊन, तेव्हा जनक महाराजही गेले रामांना भेटायला. तेव्हा असं लगेच बाबाने म्हणून भेटायला जायची परमिशन नव्हती, म्हणजे पाळत होते, आदर्श होते ते. जेव्हा सीता त्यांच्याकडे गेली जनक आणि आईकडे पाया पडायला, तेव्हा ते म्हणे बाळा तू माझं नाव उंचावलं, तू जर तेव्हा आली नसती वनात तर मला मान खाली घालावी लागली असती. म्हणजे हा जो प्रकार आहे की तू हे केलंस, वनवासात गेली रामाबरोबर, हे तू चांगलंच केलंस. त्याच्याऐवजी तू जर इथे राहिली असती किंवा वाड्यात राहिली असती, महालात राहिली असती तर माझं नाक कटलं असतं. हा जो प्रकार आहे की स्त्रीने नेहमी पतीच्या सुखदुःखात सहभागी व्हायलाच पाहिजे. हा एक आदर्श आहे त्याच्यातला. म्हणजे मी सुखी राहील, तुम्ही करा काही कर, असा प्रकार. म्हणजे त्यागाची भावना जास्त होती. प्रत्येकाने त्याग केले स्वतःसाठी, स्वतःच्या सुखाचा त्याग करून दुसऱ्याला जास्तीत जास्त सुख मिळेल. नाही तर काय सीतेल काही नाही. मी तर नेहमी म्हणतो काय मस्त आरामात राहत असेल, काही नाही. हो, पण नंतरच्या पण ह्याच्यामध्ये असं झालं होतं की अग्निपरीक्षेची जेव्हा वेळ आली तेव्हा पण मग सीता पुन्हा वनवासात गेली. काही इलाज नाही ना, काहीच नशीब त्या प्रकारे असतं. म्हणजे नशीब कोणी बदलू शकत नाही. ते तुम्हाला माहित असेल की माहिती नाही. अग्नीत जी गेली ती छोटी खोटी सीता होती. इव्हन रावणाने जी पळवली ती सुद्धा खरी सीता नव्हती. राम वनवासात जेव्हा होते ते पळवून न्यायच्या आधी माहिती झालं होतं रामाला, त्यांना काय सर्वज्ञ येतो असं असं होणार आहे म्हणून. जेव्हा राम आणि सीता एकटेच होते दोघच, तेव्हा सीतेला अग्नीला उत्पन्न केलंय. त्या सीतेला ठेव, छाया सीता माझ्याकडे दे. कारण रामाने जर त्या रावणाने खऱ्या सीतेला हात लावला असताना ताबडतोब जळाला असता. म्हणून ती छाया सीता होती जी रावणाने तिकडे नेली ती. त्यामुळे ती सीता आता परत घ्यायची होती ना अग्नी करून, खरी सीता. त्यामुळे तिला ते सगळं अग्निप्रकार करावा लागणार आणि मग ती खरी सीता परत आली. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यावर इतके वर्ष ती 1 वर्ष तिकडे रावणाकडे राहिलेली रामाने घेतली कशी, हा संशय ऐकल्यावर मग रामाने स्वतःच्या सीतेचा नाही त्याग केला, राणी सीतेचा त्याग केला. राणी म्हणून होती स्वतःच्याच. म्हणून रामायण तर त्याच्यात तर असं लिहिले की राम सुद्धा खाली झोपत होते. सगळ्या सुखाचा त्याग केला सीतेच्या साठी त्याने. म्हणजे ती तिकडे घेऊन जाऊ दे आपण ऐश करू असं केलेलं नाही. म्हणजे हा इतका प्रकार आहे. आणि सीतेमध्ये पण म्हणजे असं स्वाभिमानाचं दाखवलंय की जेव्हा लव आणि कुश मोठे झाले आणि जेव्हा श्रीराम त्यांना न्यायला आले तेव्हा सीता नाही गेली सोबत. तिने पुन्हा धरतीमध्ये सामावून घेतला असं. कारण हे किती वेळ असं चालणार नाही. तिला आधी आदेश झालाच होता ना, ती धरित्रीची पुत्रीच होती ना, त्यामुळे तिला आधी ते जाणं भागच होतं रामासाठी. नंतर रामही जाणार होते, त्यामुळे रामाच्या आधी तिला जायचं होतं म्हणून तिने तिथे स्वतःचा त्याग केला. अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो की श्रीराम यांचे कसे होते आणि सीता कशी होती हे पण आपल्याला कळालं.
पण आत्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला जर जगायचं झालं तर त्यांच्यातले हे गुण आपण शिकले पाहिजे की स्वाभिमान असला पाहिजे, आपली कर्तव्य आपली पार पाडली पाहिजे आणि कोणतंही कार्य करताना आपण दोघांची साथ पाहिजे, दोघांनी मिळून करायला पाहिजे आणि एक भगवंताचं नाव घेतलं पाहिजे काम करताना. आधी घेतलं की मग तो मदत कर, नंतर नाही घ्यायचं. आधी घ्यायचं किंवा देवा मी हे काम करते, तू सांगितलंयस ना करते, मग कुठलंही कामाचं होते. अशा पद्धतीने जर आपण रामायणातले हे गुण घेतले आणि प्रभू श्रीरामांची आपण जर भक्ती केली तर नक्कीच आपल्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. तर मागच्या एपिसोडचा आपण शेवट करताना मला मॅम विचारायचं की तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं वाटेल रामनवमी निमित्त? हेच सांगेन की आता नवीन वर्ष आहे, तुम्ही कुठला तरी ग्रंथ हातात घ्यायचा. भागवत आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, एकनाथी बाबा, यातला कुठला एक एक पान का होईना, अर्ध पान जरी वाचलं तरी चालेल, पण हा जर संकल्प केला आणि मी सगळे ग्रंथ वाचणार आहे माझे, कारण हे सगळे ग्रंथ आपल्या संतांनी लिहिले, पुढच्या पिढीसाठीच लिहिले, त्यांनी स्वतःसाठी लिहिले नाहीये आणि त्याच्यात दुसरं काही नाही, त्यांनी आपलं जीवन सुखरवणार आहे. त्यामुळे कुठला तरी ग्रंथ मी घेईन, ठीक आहे, मला कळणार नाही पण वाचत तरी जाईल मी, त्या निमित्ताने माझं त्या संतांचा सहवास होतो. ग्रंथ म्हणजे संत आहेत ते, गीता म्हणजे कृष्ण आहे, भागवत म्हणजे कृष्ण आहे, हे जे सगळे प्रकार आहेत ते दासबोध म्हणजे समर्थ आहेत, ते बरोबर तुम्हाला सगळी मदत करतात. त्यामुळे मी ग्रंथ वाचल्याशी म्हणजे मला तर एकाने असंच सांगितलं, मरायच्या आधी हे वाचा, मरायच्या आधी ते वाचा, त्यामुळे मी सगळे ग्रंथ आणून ठेवून वाचायचे. हे असं जर आपण केलं ना तर आपलं बदलतं, व्यक्तिमत्व बदलतं, कारण हे सगळे व्यक्तिमत्व विकासवाले आहे. आता जे तुम्ही कोर्स करता, पैसे देऊन करता, त्याच्यापेक्षा हे जर केलं म्हणजे काही जणांचा समर्थांना हे याच्यासाठीच म्हणतात, व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणून समर्थ मान्य करतात. मग आपण जर आपल्या ग्रंथातून शिकलो तर जास्त चांगलं आहे ना, त्यांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला. इकडे आपले पैसे जातात मान्य, पण आशीर्वाद नाही मिळत, कारण ती व्यक्ती पुढे त्याचा काय उपयोग करेल सांगता येत नाही, कारण ती तिच्या स्वार्थासाठी पैसे कमावते. पण संत आपले स्वार्थी नाहीयेत, त्यांना काहीही नकोय, त्यांनी स्वतः एवढ्या हाल अपेष्टा सगळे कष्ट सोसून आपल्यासाठी, मनुष्य लोकांसाठी, कारण मनुष्यच फक्त बदलू शकतो, विचार करून मनुष्य आपलं आयुष्य बदलू शकतो आणि उच्च होऊ शकतो. म्हणजे साध्याच्यापासून तो वरपर्यंत जाऊ शकतो फक्त मनुष्य आणि भगवंताची साथ. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला एवढं छान अनमोल मार्गदर्शन केलं आणि रामनवमीचा आमचा हा जो एपिसोड आहे तो खूप छान झाला आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. सो तुम्हाला कसा वाटला हा आजचा एपिसोड हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या या चॅनेलला